आता आपण आलो आहोत एलोरा केव्स. तर तुम्ही तिथे बघू शकता, तिथे मॅप आहे आणि इथे माकडं पण फिरतात आणि ते बघा दिसतंय तुम्हाला समोर आहेत एलोरा केव्स. चला तर बघूया आता एलोरा केव्स बघूया. आणि तिथे मॅप आहे. मॅप वरती दिलेलं आहे हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे. वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे या गुंफेला. हे जे केव्ज आहेत त्याला. झाड बघा केवढे मोठे. आपण पाहू शकतो 20 रुपयाच्या नोटीवरती जे एलोरा केव्ज आहेत जे प्रिंट केलेलं आहे ते सेम एलोरा केव्ज आपल्या समोर आहे. पहा जरा सूर्यप्रकाश समोरून जास्त आहे त्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे, पण तुम्हाला मी जवळून दाखवतो. खूप उंच आहे. तर तुम्ही आता बघू शकता इथे रस्ता आहे वरती जायचा आणि हे आहे एलोरा केव्स. हे मंदिर आहे, कैलास मंदिर. तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये जायचा गेट आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूया. हा इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण जवळ जातोय त्या मंदिराच्या, कैलास मंदिराच्या. तुम्ही बघू शकता इथे कोरीव काम पण केलं. तर दिसते का? हां, ते देवांचे असे चित्र पण कोरलेले आहेत. चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर आता आपण आलेलो आहोत आतमध्ये एलोरा केव्सच्या, म्हणजे कैलास मंदिरच्या. तर एलोरा केव्सच्या आहे, कैलास मंदिरच्या आतमध्ये. आणि इथे बघू शकता इथे हातीचा म्हणजे हत्तीचा एक मूर्ती आहे पण तुटलेली आहे. इथे पण 2 हत्ती आहेत आणि हे खांब. आणि इथे बघा तिथे वरती माणसं पण आहेत. आता आपण मंदिरात आलो आणि इथे देवबाबांचे खूप सारे म्हणजे असे कोरलेले. तिथे पण एक नेट लावली आहे कारण त्याच्यात जायला लावली आहे. ते हत्तीचं जे मूर्ती आहे एवढी ती मला साधारण 2 फ्लोअर असेल, 1st फ्लोअरपर्यंत होतं. स्तंभ आहे, खांब वर. हा फोटो नंतर काढूया. आता व्हिडिओ झाल्यानंतर नंतर फोटो काढू. हे कैलास मंदिर. बघा इथे पण तर बघू शकता. मला हे बघ वेगवेगळे आहेत म्हणजे राक्षस वाटत आहेत ना. इथे वाचूया काय अच्छा, डोंट टच डोंट क्लाइंब लिहिलेलं. हां, आणि जे पण इथे येतात प्लीज ह्याच्यावरती चढू नका आणि इथं वरती जाऊन बसू नका. आणि हे मंदिर तर खूप जुनं आहे. बघा
नेट लावलं आहे सेफ्टीसाठी नेट लावलं आहे. ते वरती बंद केली. हां, हे जे पूर्ण मंदिर आहे हे पूर्ण अखंड दगडामध्ये कोरलेलं आहे. कापून कोरलेलं आहे ते. म्हणजे पहिलं म्हणजे वरून कोरलेलं आहे. पहिला कळस बनवण्यात आला, त्याच्यानंतर वरून तासत ते खालीपर्यंत आले. नंतर पायापर्यंत बनवलं गेलं. असं हे मंदिर आहे. हे पूर्ण जगामधलं पूर्ण एकमेव मंदिर आहे ते असं बनवलेलं. आधी कळस मग पाया. हां, आणि खिडकी टाईपमध्ये वाटतंय मला. सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. सुंदर मूर्त्या आहे. म्हणजे त्यावेळची जी कला होती, त्यावेळची जे लोकांजवळ काही म्हणजे टेक्नॉलॉजी नसताना सुद्धा एवढी सुंदर अशी कलाकृती बनवली आहे. याला तोड नाही. मला एवढं समजतं तर फुलाचं डिझाईन आणि खूपच सुंदर. इथे राजे पण महाराजे देवदेवता भरपूर प्रकारचे देवदेवता वगैरे. मला वाटतं ना इथे कुठलं म्हणजे जनावर बनवलेलं असं. सिंहाचं आहे. सिंह अशी असतं. ते बसण्याचं ठिकाण होतं ना, ते राजा बसत होता. आता पूर्ण सुंदर व्हेंटिलेशनसाठी वगैरे शकतात. पण तो जो म्हणजे तसं केलंय ना खूप आहे. म्हणजे एका आणि वरती पाणी पण पडतं. या साईडला पण सेम आहे. ते पूर्ण मंदिर ना हत्तीने अशी त्याची कल्पना केलेली होती की त्यावेळी त्या प्रकारे बांधलं होतं. म्हणजे हे सगळं मंदिर हत्तींनी उचलून धरलं आहे अशी त्याची कल्पना होती, असं वाचनात आलं आहे. त्यामुळे हे सगळे मंदिराच्या खाली पूर्ण हत्ती दिसतील तुम्हाला. आता याची पडझड खूप झाली आहे. तोडफोड झाली त्याच्यामुळे हत्तीने मंदिर स्वतःच्या पाठीवरती उचलून घेतलं. म्हणून तिथे एवढं मोठं हत्तीचं चित्र होतं. सगळं पूर्ण गोल हत्तीचे चित्र असतील तुम्हाला दिसतील. पण आता ते खूप पुरातन झाल्यामुळे ते आता तुटलेलं आहे. थंडी पण एवढी नाही, पण आहे थंडी. आम्ही थोडं लवकर आलो ना. आणि इथे काही वेगळे हत्ती तर आहे, हत्तीचं लढाई दाखवली. लढाई करतात. चिनी ड्रॅगन पण आहे आणि इथे सिंह आहे, पण तो झोपला आहे. म्हणजे मॅक्सिमम तर तोडून टाकलेलं. आता आपण वरती जात आहोत. आधी मंदिरात जाऊ. ठीक. एक ना एक कोरीव स्तंभच असतंच. म्हणून इथे पण एक आहे. तेवढा परत इथे हत्ती सगळे पूर्ण गोल हत्ती आहेत, पूर्ण मंदिराला गोल. मध्ये मध्ये सिंह पण. सिंह मोर वाटते. मोर एवढी एकदम छोटे बरं. आता मंदिरामध्ये जाऊया. जास्त रस्ते बंदच आहेत. असे लाकडाचे टाकून. आता आपण मंदिरामध्ये जाणार.
बाहेरून दिसतं आता. तर आता आपण वरती जात आहोत. अजून वरती तर तुम्ही बघू शकता इथून असा खालचा व्ह्यू येतो. आपण आता वरती जात आहोत. बघा वरती चढतायत पप्पा. इथून तुम्हाला वाटत नाही की आपण एक फ्लोअर वरती आलो आहे. आणि काही फॉरेनर्स पण आले. आय थिंक इंग्लंडचे असतील, असू शकतात. चला एनिवे आपण आता मंदिरात जाऊया. आपण मंदिरात आलो आहोत. तिथे अंधार आहे थोडा. चालू आहे. हे मुख्य मंदिर आहे, कैलास मंदिर. पूर्ण असं दगडी खांब कोरलेले आहेत. मोठं शिवलिंग आहे. शिवलिंग आहे आतमध्ये. आणि एवढा मोठा शिवलिंग आहे ना, बघू शकतो. पण आत्म्या झाला मंदिराच्या बाहेरपेक्षा आतमध्ये एकदम छोटे छोटे. हेच तर मुख्य मंदिर आहे ना, मेन आकर्षण, अट्रॅक्शन. आता आपण थोडं बाहेर चालू आहोत. म्हणजे आपण आता फर्स्ट फ्लोअरवरच आहोत. बघू शकता. इथून असं दिसतंय. अजून तर वरती जायचं आहे. चला आपण वरती जाऊया. वरती म्हणजे आता मंदिर बोलू शकता. इथे पिलर आहे. बघ आतमध्ये. बहुतेक मूर्ती होती असेल किंवा इथे राजा महाराजा कोणतरी बसत असतील त्यावेळेचे, असू शकतात. किंवा तिथे मूर्ती होती असेल ती तोडून टाकली. इथे आलो होतो पण आपल्याला कळलं नाही काय नव्हतं. म्हणजे फक्त एक पोल दिसत असं. आपण आता बाहेर आलो आणि अजून वरती हे मंदिर तुम्ही बाहेरून बघू शकता. बाहेरून बघितल्यानंतर बाहेरून तर म्हणजे वाटत नाही. चला आता आपण वरती जाऊया. तोपर्यंत बाय.